प्रत्येक वेळी आम्हाला सिद्ध करावं लागणार की आम्ही घुसखोर नाही. लोकांमध्ये चीड होती, पण तरी पण लोक शांतपणे बसून सगळं बघत होते. पण त्याच्यानंतर त्यांनी जो पवित्रा घेतला तो पवित्रा असा होता की कम वाट में तुमचं आम्ही ऐकणारही नाही आणि तुम्हाला विचारणारही नाहीये. मी इथला राजा आहे, मी म्हणेन हेच तुम्हाला करायला पाहिजे. मी हे आहे, मी ते आहे, सगळं अगदी मी किती तोफ आहे. फिल्मी डायलॉग सगळे चालू होते. वी आर रेडी टू गो फॉर डेव्हलपमेंट. आमच्या तोंडी तुम्ही असे शब्द घालू नका की आम्ही तयार नाही आहोत. हे दाखवण्याचा कुणीही कुठल्या अधिकाऱ्याने प्रयत्न करायचा. तुम्ही चांगल्या बिल्डिंगी ज्या सेलच्या बिल्डिंगी आहेत त्याचं प्रदर्शन केलं आणि जवळजवळ बांधलेल्या कंजस्टेड बिल्डिंगी त्याचं डिटेल न देता तुम्ही आम्हाला एका कोपऱ्यात एका मधोमध आणून टाकणार होतात हे दिसत होतं आम्हाला. नमस्कार, सध्या आपण मोतीलाल नगर गोरेगाव पश्चिम मुंबई येथे आहोत आणि जे आपण पेपरात बातमी वाचली असेल तर भारतात सगळ्यात मोठा रिडेव्हलपमेंट 1,00,000 कोटींचा जो होणार आहे तो इथे मोतीलाल नगरला लागून होणार आहेत आणि अदानी समूहाकडून हा रिडेव्हलपमेंट केला जात आहे. एजन्सी त्याची राबवणारी ती म्हाडा आहे. पण फ्रायडेला जे मास्टर प्लॅन सादर करण्यात आला त्यामध्ये जे काही कॉन्ट्रोवर्सी त्यासोबत बोलायला सगळे जे रहिवासी मोतीलाल नगरचे आहेत, सगळे मोतीलाल नगरचे रहिवासी आहेत ना, सगळे रहिवासी मोतीलाल नगरचे आहेत. आता तर आय कार्ड पण ते घेऊन फिरतात. कोणीतरी मागू शकतं, म्हाडावाला कोणी बर्थ सर्टिफिकेट आपल्याकडनं मागू शकतं. प्रत्येक वेळी आम्हाला सिद्ध करावं लागणार की आम्ही घुसखोर नाही. पहले युवा अपना सोबत जुड़ते हैं, यंग आदमी, उनसे बात करेंगे. क्या जो हुआ, जिस तरह से इंसिडेंट हुआ, क्या आप उस मीटिंग में मौजूद थे, क्या कहना चाहिए? ये सब मैं मीटिंग में मौजूद था एंड एक मुस्लिम लड़के ने प्ले कार्ड उठाया था. आई वोंट नेम हिम बिकॉज वो खुद डर के पीछे हट गया है. बट उन्होंने सिर्फ एक प्ले कार्ड दिखाया था. इसमें ये कहा था कि 1600 नहीं 2400 स्क्वायर फीट कारपेट चाहिए. तो कहा भी नहीं था उसने कुछ, सिर्फ बैनर दिखाया था. एंड ये हमारा फंडामेंटल कॉन्स्टिट्यूशन हमको हमारा फंडामेंटल राइट इंश्योर करता है. आर्टिकल 19 की फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन हमको इंश्योर करता है. सो वी वर जस्ट एक्सप्रेसिंग आवर फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन. मैं ये जानना चाहूँगा आपका नाम क्या है, और दूसरा एक तो कह सकते हैं यूथ जो है वो ज़्यादा इस रीडेवलपमेंट और ये टेक्निकल चीज़ों में हिस्सा नहीं लेता है. जब लेता है तो इस तरह की बात की जाती है तो कैसा महसूस होता है? बरोबर है. आई डिडंट गेट योर क्वेश्चन. उन्होंने एक इशू उठाया, उस इशू को लेकर के उनके ऊपर ऐसा आरोप लगाए गए. तो यूथ, एज अ यूथ, आप जब किसी पब्लिक अफेयर में पार्टिसिपेट कर रहे हो, इस तरह की बात की जाए तो कैसे फील करते? सो वी वर वेरी पॉजिटिव इन द बिगनिंग की कोई म्हाडा से कोई ऑफिसर आया है, टॉप के ऑफिसर, एंड ही इज़ गोइंग टू एड्रेस अस. बट जिस तरह से मीटिंग प्रोसीड हो रही थी हम लोग को खुद को डर लगने लगा कि क्या हो रहा है करके यहाँ पे. बिकॉज जिस तरह से उनका बात करने का टोन था एंड जिस तरह से वो बात कर रहे थे तो हम लोग को खुद को डर लग रहा था कि आगे हमारा क्या होने वाला है. बिकॉज सिद्धार्थनगर पतराचाल में आज भी लोग आफ्टर 18 ईयर्स आज भी लोग वहाँ पे बैठे हुए हैं अपने राइट्स के लिए. एंड फॉर वी आर नॉट रिच पीपल, वी आर मिडिल क्लास. ठीक है, तो हम लोग के लिए एंड इवन यू नो कि बॉम्बे में घर बनाना कितना डिफिकल्ट है. ठीक है. नाम आपका सर? चेतन. बिलकुल. आता बाकीचे रहिवासी पण आहेत, तर हे खूप वर्षांपासून हे जे संघर्ष आहे ते सुरू आहे. हायकोर्ट मध्ये पण हा मॅटर केला होता. पण आता शेवट असा आहे की सगळ्यांना रिडेव्हलपमेंट पाहिजे. मास्टर प्लॅन कडनं खूप काही अपेक्षा होती, नेमकं काय झालं तिथे? नाही, मास्टर प्लॅनकडनं आम्हाला खूप सारी अपेक्षा होती की त्याच्यात ज्या आमच्या मागण्या होत्या त्या त्याच्यामध्ये इन्क्लूड केल्या जातील अशी आमची अपेक्षा होती. कारण तसं बघितलं तर हे मास्टर प्लॅन बहु प्रतीक्षित होतं. कारण 2016ला 33(5) प्रमाणे रिडेव्हलपमेंट करण्यासाठी माननीय उच्च न्यायालयाने आदेश दिलेला असतानाही एक GR काढला गेला ज्याचं जे ड्यू प्रोसेस आहे ते फॉलो न करता आम्हाला सरळ 1600 बिल्टअप देण्यात आला. आणि त्यानंतर अनेक विनंत्या आम्ही केल्या की ते बिल्टअप नाही आहे. सध्या आपण कार्पेटच वापरतो. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही फिजिबिलिटी रिपोर्ट काढले, ते सबमिट केले सगळीकडे. पण एवढं सगळं करूनही कोणीच आमच्यावरती लक्ष देत नव्हतं. पण निदान आम्ही ज्या लिखित मागण्या तिथे मांडल्या होत्या तर त्या मागण्यांप्रमाणे हा सादरीकरण होईल अशी आमची अपेक्षा होती. पण ती साफ फोल ठरली. कारण त्यांनी सुरुवातीला जे एक पत्र दाखवलं त्याच्यात 3 समित्या ज्यांच्याबरोबर हार्डली काही एक 25-30 लोक असतील त्यांच्या पत्रावरनं केवळ 3 दिवसामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी
त्यांना ज्या पद्धतीने अप्रुव्हल दिलं आणि ते पत्र आणून इथे प्रेझेंटेशनमध्ये दाखवण्यात गेलं, तर यानंतर आमचा खूपच हिरमोड झाला. आम्ही अक्षरशः म्हणजे जे आम्हाला अपेक्षित होतं त्यातनं मिळालं नाही. त्यामुळे ॲक्च्युली लोकांमध्ये चीड होती, पण तरी पण लोक शांतपणे बसून सगळं बघत होते. पण त्याच्यानंतर त्यांनी जो पवित्रा घेतला तो पवित्रा असा होता की कम वाट में तुमचं आम्ही ऐकणारही नाही आणि तुम्हाला विचारणारही नाही आहे. मी इथला राजा आहे, मी म्हणेन तेच तुम्हाला करायला पाहिजे. मी हे आहे, मी ते आहे, सगळं अगदी मी किती तोफ आहे, फिल्मी डायलॉग सगळे चालू होते. आणि म्हणून याचा आम्ही निषेध करतो. आम्ही सरकारकडे मागणी करतो की असा अधिकारी या प्रकल्पावरती आम्हाला नको आहे. तुम्ही चांगला अधिकारी बसवा जो लोकांचं म्हणणं ऐकून घेईल आणि आपण खूप चांगल्या पद्धतीने हा प्रकल्प जो आहे तो पुढे घेऊन जाऊया. माझी माननीय मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती आहे. आम्ही गेली 2013 पासून चातकासारखी वाट पाहतोय की आम्हाला चांगलं प्लॅन मिळेल, आमच्या मोतीलाल नगरचं उत्कृष्ट पद्धतीने रिडेव्हलपमेंट होईल. परंतु माडाच्या ढिसाळ कारभारामुळे आणि त्यानंतर या अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही, पुढे काही होत नाही. उच्च न्यायालयामध्ये जायची माडाला काहीच गरज नव्हती, पण माडाने कोट्यावधी रुपये तिथे आमचे पण खर्च करवले, स्वतःचेही खर्च केले आणि त्यातनं निष्पन्न काय झालं तर 33(5) हा कायदा असतानाही एक जबरदस्तीचा GR आमच्या डोक्यावर लादला गेलाय, जो कायद्याने अगदी चुकीचा आहे. तो करेक्ट करण्यासाठी आम्ही अनेक विनंत्या केल्या, पण त्याच्यावर लक्ष न देता हा पुनर्विकास जबरदस्तीने आमच्या माथी मारला जातोय, रेटला जातोय. आमचं म्हणणं इतकंच आहे, तुम्ही प्रॉपर पद्धतीने 33(5) मध्ये पुनर्विकास करा, आम्हाला विश्वासात घ्या, आम्ही तयार आहोत. आम्ही कोर्टामध्ये तसं ॲफिडेव्हिट लिहून दिलेलं आहे माननीय उच्च न्यायालयामध्ये की वी आर रेडी टू गो फॉर रिडेव्हलपमेंट. आमच्या तोंडी तुम्ही असे शब्द घालू नका की आम्ही तयार नाही आहोत. हे दाखवण्याचा कुणीही कुठल्या अधिकाऱ्याने प्रयत्न करायचा नाही. बरोबर आहे, पण म्हणणं असं होतं की तुम्ही जास्त स्क्वेअर फीट मागतात, हे डिस्कशन तिथे सुरू होता, पण शेवट असा करून गेले महाराष्ट्र अधिकारी, तुम्हाला नको आहे पुनर्विकास तर सांगून द्या. जायस्वाल साहेबांनी तिथे सर्व स्क्वेअर फीटवर बोलले होते. आम्ही पण हे केलं की 1600 स्क्वेअर फीटचा 1600 स्क्वेअर फीट आम्हाला नको आहे. ते आम्हाला 2400 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया पाहिजे, रेरा पण नको, आम्हाला कार्पेट एरिया पाहिजे असं हे आम्ही मागणी करत होतो. आम्ही काय त्यांच्याकडे हे त्यांनी पहिलं सांगितलं होतं आम्हाला की मी सर्व काय तुमचे प्रश्न हे सर्व ऐकणार. आम्ही त्याप्रमाणे ते त्यांना बोलत होतो की आम्हाला 2400 स्क्वेअर फीट पाहिजे, ते आमचा हक्काचा आहे. आम्ही तुम्हाला फिजिबिलिटी रिपोर्ट पण दिलेली आहे, याच्यापेक्षा खूप जास्त आहे, पण आम्हाला तेवढे नको आहे. आम्हाला 2400 मिळाले तर आम्ही समाधानी आहोत. सर्वजण तयार आहेत आणि मोतीलाल नगरचा रिडेव्हलपमेंट आणि आपलं जे पद्धत आहे ते 33(5) प्रमाणे आता ते झाली पाहिजे. आम्हाला आमचे फक्त 4च मुद्दे होते, ते 4 मुद्दे आम्हाला आमचे ते ऐकले नाहीत त्यांनी. पहिला मुद्दा आमचा 2400 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया पाहिजे होता आम्हाला. दुसरा आम्हाला 50 लाख रुपये कॉर्पस फंड पाहिजे होते आणि तिसरा होता आम्हाला की टू की आमची घरं न तोडता आम्हाला त्याच जागी बरोबर घर बांधून फ्लॅट बांधून आम्हाला बरोबर ट्रान्सफर करून द्यावा आणि हा प्रोजेक्ट 33(5) या स्कीममध्ये DCPR मध्ये पूर्ण करावा अशी विनंती होती आमची. दीडच मिनिट आहे. सगळ्यात पहिले तुमच्या चॅनलला कडक सलाम करतो, कारण तुम्ही एवढी हिंमत दाखवली जयस्वालच्या विरोधात असता सुद्धा तुम्ही इकडे आलात. दुसरं 17 तारखेला यांनी एक इंटरव्ह्यू घेतली होती बँड्रा स्पोर्ट्स क्लबला. तिथे जयस्वाल साहेबांना एका पत्रकाराने विचारलं की 45 स्क्वेअर मीटर बद्दल काय, तर जयस्वाल साहेबांना हेच माहीत नाही आहे की मोतियानगरचे टेनंटचा एरिया किती आहे. 230 आय थिंक 230 260 270 दॅट इज हिज वर्ड. आणि असं आहे जर तुम्ही 230ला मोतीलाल नगर रहिवाशाला SRA स्कीम सारखं ट्रीट करू नका. हे सांगा. नाही व्हेरी इम्पॉर्टंट, दिस इज अ इम्पॉर्टंट पॉईंट. त्याला जर 230 एरियाला जर आम्हाला 1600 टिकीट ग्रँटेड देतोय, आम्ही जे 45 स्क्वेअर मीटरचे पैसे भरले शासनाच्या आदेशाने भरले, मग आम्हाला किती मिळायला पाहिजे? 6000च्या वरती मिळायला पाहिजे. अँड दॅट शुड बी कन्सिडर्ड. वी आर पेड फॉर द 45 FSI अँड ते डिनाय करतात आहे. आणि अशा ऑफिसरला हेच माहीत नाही, त्याला काय मोतियानगरचं कळणार आहे. थँक्यू सर. तर एक आपण म्हणू शकतो की खूप टेक्निकल मुद्दे असू शकतात आणि मोठा रिडेव्हलपमेंट आहे. धारावीमध्ये पण आपण पाहतो पुढे मागे होतो, तो स्लमचा आहे, हा वेगळा मुद्दा आहे. पण एक संयमाने सगळ्यांनी पुढे हे सगळं कन्सेन्सेस करावं लागेल, हे तुम्हाला वाटतं? कसं आहे, पुनर्विकास कोणासाठी प्रश्न हा आहे.
पुनर्विकास हा इथल्या रहिवाशांसाठी असायला हवा, पण तसं नाही आहे. हे जे दाखवलं गेलं हे फक्त आणि फक्त बिल्डरला किती त्रास होईल, बिल्डरला कसं महाग पडेल ह्याचं गणित सांगितलं गेलं. हे काय हिशोब आहे? बिल्डरला सेलेबल एरिया जास्तीत जास्त बिल्डरला जे द्यायला सांगितलं ते बिल्डरला तुम्ही दिलं 67%, 66% काय दिलं, बरं दिलत ना. मग जेव्हा दिलं तेव्हा त्याची चर्चा करायला इकडे थोडीच आले होते. तुम्ही आला होतात इकडच्या लोकांना प्रेझेंटेशन करून काय दाखवायचं ते तुम्ही ते लपवालपी करत होता. तुम्ही चांगल्या बिल्डिंगी ज्या सेलच्या बिल्डिंगी आहेत त्यांचं प्रदर्शन केलं आणि जवळजवळ बांधलेल्या कंजेस्टेड बिल्डिंगी त्याचं डिटेल न देता तुम्ही आम्हाला एका कोपऱ्यात एका मधोमध आणून टाकणार होतात हे दिसत होतं आम्हाला. हे पूर्णपणे चुकीचं होतं. हे त्याचा आम्ही निषेध करतो. मॅडम, जे काही म्हणणं सगळ्यांनी सांगितलं, तुम्ही त्या मीटिंगला होते का? तर रहिवाशांच्या बाजूनी शासनाकडनं कोणीच नाही अशी भावना आहेत का रहिवाशांना? हो, रहिवाशाच्या बाजूने शासनाचं नाही कोणी. आमच्या मागण्या मान्यच करत नाहीयेत कोणी. शासनही आम्हाला सपोर्ट करत नाहीये. त्याच्यामुळे आम्ही काय करायचं? तुम्ही शेवट करून द्या, काय कन्क्लुजन काय? सर, असं आहे की आम्ही मुंबईचे 80 वर्ष नागरिक आहोत. आम्हाला ही जी घरं दिली नाही, PAP मध्ये दिली आहे, लॉटरी सिस्टममध्ये दिलेली नाही. आम्ही सुरुवातीला ज्या मुंबईमध्ये डेव्हलपमेंट झालं आहे ना तिथून इथे आलेलो आहोत. धारावी असो, एअरपोर्ट असो, हायवेज असो, त्या ठिकाणून आणून आम्हाला वसवलं. हे जे आमचं 1961 साली आम्हाला इथे दिलं होतं ते लेटर आहे की ज्या टायमाला आम्ही इथे मोतीलाल नगरमध्ये आलो. आणि त्याच्यानंतर आज ही 65 वर्ष आणि 15 वर्ष आम्ही इतर ठिकाणी 80 वर्ष आज आम्ही एकत्रित कुटुंबात राहत आहोत. जवाहरलाल नेहरूंनी या कॉलनीचं 1961 मध्ये उद्घाटन केलं. आणि आता आमची मागणी अशी होती की जर डेव्हलपमेंट होत आहे, तुम्हाला माहीत असेल की 4 इथे कुटुंब एकत्रित राहिले, परंतु आमच्या इकडे 11 ग्राउंड आज आम्ही यांना दिलेले आहेत. त्या ग्राउंडमध्ये आम्ही झोपडपट्टी उभी नाही केली किंवा करू दिली नाही, अतिक्रमण होऊ दिलं नाही. उलट आम्ही घरात कंजेस्टेड राहिलो, पण तिथे जाऊन आम्ही झोपडं बांधलं नाही. झोपडं बांधले असते तर तिथे पण FSI दिलेला असला तर बिल्डिंग द्यावी लागली. बरोबर आहे. जर आम्ही बांधलं असतं तर एक वसाहत आमच्या इथे झाली, ती सुद्धा कामगार वसाहत आहे, म्हाडाची कामगार वसाहत त्यांनी स्वतःहून वसवलेली, नाहीतर आम्ही बनवून दिलं नाही. आज आमचं मागणं असं आहे की जर आम्ही 4 फॅमिली एका ठिकाणी राहतो आहोत तर आम्हाला किमान जो एरिया आहे तो 2400चा जर हे केलं तर एक किमान 400, 600चे एरिया 4 लोकांना मिळू शकतील आणि गोविंदांनी राहतील. आता जसं यांनी सांगितलं की डेव्हलपमेंट कोणासाठी आहे, उद्या जर तुम्ही जे काही 1600 रेरा कार्पेट सांगितलं 10% त्याच्यातलं गेलं की 1450 आमच्या हातात मिळणार. त्याच्यामध्ये 4 फॅमिली म्हणजे तुम्ही 2 युनिट देणार. 2 युनिटमध्ये आत्ता लोक राहणार नाहीत, कारण इतकी वर्ष सगळेजण का राहिली की जेव्हा डेव्हलपमेंट होईल तेव्हा किमान आम्ही फॅमिली वेगवेगळी राहू. परंतु जर असं झालं आणि एकाच घरात जर 2-2 फॅमिली ठेवली तर ते विकून जातील. त्याच्यानंतर जे तुम्ही कॉर्पस पण म्हणताय, त्या दिवशी स्लाईडवर त्यांनी 2 लाख दाखवलं. आमची मागणी 50 लाख का आहे की जेव्हा आम्हाला 50 माळ्याचे इथे टॉवर बनणार त्याच्यामध्ये 15 ते 15,000 एका घराला येणार. 2 घरं जरी दिली तरी 30,000 मेंटेनन्स कुठून भरणार, आणि त्यामुळे शेवटी विकून जातील. आणि ते होऊ नये म्हणून आमची इच्छा आहे की आम्हाला ज्या मागण्या आहेत त्या शासनाने विचार करावा. आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी स्थानिक आमदार आणि अनेक जणांना पत्र दिली आहेत की त्यांची मीटिंग व्हावी म्हणून, तर लवकरात लवकर मीटिंग व्हावी ही आमची इच्छा आहे. मोतीलाल नगरचे जे रहिवासी त्यांचं म्हणणं आपण ऐकून घेतलं. एक घुसखोर आणि ह्या शब्दाचा वापर केला हे चुकीचं आहे. दुसरं, रिडेव्हलपमेंट कोणासाठी होतंय हेही नेमकं यांचा प्रश्न आहे. तर या प्रश्नांना पुढचा वेळेत उत्तर मिळेल अशी अपेक्षा करू शकतो. साईप्रसाद पाटील सोबत मुस्तफा शेख, मुंबई तक.